बघा, आज आपण माझी ओळख हा मुद्दा बघणार आहोत। माझी ओळख मध्ये अनेक मुद्दे फळ्यावर लिहिलेले आहेत। माझे नाव, वय, गाव, मी कोण होणार, माझी आवड। जसं की आत्तापासून तुमच्या मनामध्ये विविध कल्पना असतात, तर आपल्या स्वतःची माहिती सगळी सांगता आली पाहिजे। यासाठी आपल्या बालभारती इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 80 वरती शेवटच्या पानावरती माझी ओळख हा घटक आहे आणि तो आपण आज अभ्यासणार आहोत। तर शिवरुद्र त्याची स्वतःची ओळख आपल्या सर्वांना फळ्यावर लिहून दाखवतोय। बघूया काय काय लिहितोय। चल्ली सुरुवातीला काय आहे, पहिला मुद्दा काय आहे, माझे नाव। लिह, त्याचं नाव तो लिहितोय। बघा, तो लिहितोय, त्याकडे लक्ष द्या। दुसरं काय आहे, माझे वय किती वर्ष आहे, 8 वर्षे। आता काय आहे पुढं, माझे गाव। लिहा तुमच्या गावाचं नाव। आता लहानपणी सगळ्यांना आवड असते बघा, मी कोण होणार। सगळ्यांना पोलीस व्हायला आवडतं। आता बरीच मुलं म्हणली मी पोलीस होणार, मी पोलीस होणार। आता ह्याला काय व्हायचंय बघूया। शिवरुद्रला काय व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे। आता त्याची आवड काय आहे बघा, लिह, काय लिहायचंय पटकन। काय आवडतं लिह ना। काय लिहिलं, माझी आवड वडापाव। आता पुढचं, माझे आवडते पुस्तक। आता त्याला कोणतं पुस्तक आवडतंय बघूया। काय लिहिलं रे पुस्तकाचं नाव, चांदोबा पुस्तक आवडते। आता खाली त्याला माझे मित्र, तुझ्या आवडणाऱ्या मित्रांची नावं लिहायची आहेत। हा, अजून एक राहिलं की इकडं। काय काय नावं लिहिली मित्रांची, वाच बरं। हा, आता खाली काय आहे, कुठला मुद्दा आहे पुढचा, आवडता रंग। लिहा, आवडता रंग लाल। पुढं आता काय, आवडता पक्षी। लिहा पक्षाचं नाव। तुला कोणता पक्षी आवडतो लिह। कोणता पक्षी आवडतो, चिमणी। बर, आवडता खेळ लिहा। कुठला खेळ आवडतोय, लिहा लवकर, कुठला खेळ आवडतो। कोणता खेळ आवडतो, लिह ना मग।
आणि शेवटचं काय आहे? खो. खो काय लिहायचं? खो. खो म्हणल्यावर काय लिहायचं असतं? खला एक मात्रा. खला एक काना एक मात्रा खो. आणि परत खो. खला एक काना एक मात्रा. अरे ते सगळं फुस. आणि खला एक काना एक मात्रा खो. आणि परत खो लिहायचं पुढं. खो खो खेळायचं ना. आणि शेवटचा मुद्दा काय आहे? आवडता प्राणी वाघ. शाबास. बघा शिवरुद्रने त्याची माहिती लिहून पूर्ण केलेली आहे. थोडं बाजूला सरक. सगळ्यांनी त्याची माहिती बघायची आहे. शिवरुद्र नाव लिहिलंय, वय वर्ष 8 लिहिलंय, गावाचं नाव अकलूज, त्याला काय व्हायचं आहे? शिक्षक व्हायचं आहे. आणि बाकी सगळं मित्रांची नावं, रंग, पक्षी, प्राणी, खेळ लिहिलेलं आहे. सगळ्या मुद्द्यानुसार त्यानं आपली माहिती लिहून पूर्ण केलेली आहे. सर्वांनी त्याचं अभिनंदन करायचे. माझी ओळख त्यानं तुम्हाला सर्वांना सांगितलेली आहे.